भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे प्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 जुलै 2024 सोमवार। मी तुमचा देव परमेश्वर आहे, जो जेव्हा हात धरतो आणि मनाला घाबरू नकोस, मी तुला मदत करीन। येसाया 41:13 परमेश्वर म्हणतो, मी तुला मदत करीन। आपल्या विश्वासाच्या डोळ्यासह हे चित्र कल्पना करा। सर्वशक्तिमान देव, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, तुमच्या जवळ येतात। त्यांच्या प्रेमळ हाताने आपला हात धरून आणि सर्व प्रेमाने सांगतो, घाबरू नका, मी तुला मदत करीन। या अद्भुत आश्वासनासाठी देवाचे आभार। एक दिवस प्रभू आरामदायी असा शब्द बोललेला याकूब, जेव्हा याकूब वडिलांच्या घरातून पळून गेला, तेव्हा त्याचे त्या भावाने त्याला ठार मारण्याचा शपथ घेताना तो अनाथासारखा एकटा होता। दुःखाने त्याच्या हृदयात त्याला खूप त्रास झाला, परंतु परमेश्वराने त्याला पाठिंबा दिला म्हणून त्याचे पालन केले आणि त्याची दृष्टांताने त्याला शिस्त लावली। याकूबच्या आनंदाला माहीत होते की जेव्हा त्याला जाणवले की प्रभू त्याच्याद्वारे उभा आहे, जरी प्रत्येक जण त्याच्या विरुद्ध, याचा विचार करावा। आणखी एक वेळ त्याच श्लोकमध्ये प्रभू 3 गुणा वचन देतो, देव होल्डिंग आहे आमचा उजवा हात। देव आम्हाला सांत्वन देतो आणि आम्हाला सांगते घाबरणे। देव वचन देतो मदत। देव आपला उजवा हात धरतो। मत्ती 1 विभाग, ज्या उजवा हात वधूवर उजव्या हाताला दिले जाते आणि ते एकत्र प्रतिज्ञात करतीय दिवसापासून हात पुढे ठेवा बनवण्यासाठी PAR, वाईट आजारपण आणि आरोग्यता आणि एकमेकांपासून भाग नाही। देवाचे प्रेमळ बाहूमध्ये असलेल्या देवाच्या मुलांना अनंतकालच्या प्रेमाने आपल्यावर प्रेम आहे आणि अनंतकालची प्रेमाने आपल्यावर प्रेम करतो। तो मी आपल्या पुढे नेण्यासाठी सक्षम आहे। अतिशय शेवट आणि अडकण्यापासून आपले संरक्षण करा। मी आपल्यामध्ये सुरू असलेल्या चांगल्या गोष्टी पूर्ण करण्यास आणि स्थापित करण्यास सक्षम आहे। देवा आराम आम्हाला घाबरत नाही। संपूर्ण शास्त्र वचनामध्ये घाबरू नका असे वचन व आज्ञा आढळतात। परमेश्वर तुझ्याबरोबर आहे आणि तुला सांत्वन देण्यासाठी आहे। रस्त्याच्या दिशेने उग्र समुद्र आणि वादळ असू शकते, परंतु प्रभू तुला प्रेमाने सांगतो, घाबरू नकोस किंवा निराश होऊ शकत नाही। मी तुमचा देव आहे। देव मदत करण्यास वचन देतो। आम्ही खरोखरच एकटा नाही, आम्ही अनाथ किंवा मार्ग नाही। आपल्या मदतीसाठी देव आपल्या बाजूने उभा आहे। त्याने आपल्या शिष्याने सांत्वन केले आहे आणि मनाला तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नका। तुम्ही देवावर विश्वास ठेवता, माझ्यामध्येही विश्वास ठेवा। देवाची मुले, परमेश्वर तुम्हाला त्याच प्रकारे सांत्वन देईल। आपले हृदय अस्वस्थ होऊ नका। पुढील ध्यानासाठी वचन, कारण तुम्ही माझी मदत केली आहे म्हणून तुमची पंखाच्या सावलीत मी आनंदी होईल। स्तोत्र 63:7 दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 49 अध्याय 50 अध्याय, संध्याकाळी रोमन्स 1 अध्याय। धन्यवाद।